यानंतर आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। ठाणे मेट्रो मार्गिका 4 आणि 4A च्या पहिल्या टप्प्याची ट्रायल रन पार पडली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 10 स्थानकांवर चालवली जाणारे मेट्रो मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती गायमुख मेट्रो जंक्शन येथे ट्रायल रन। सचिन तेंडुलकरच्या हस्ते शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये वास्तूचं लोकार्पण। यावेळी मुलींसाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची सगळ्या जिमखान्यांना सचिननं केली विनंती। उद्घाटनानंतर सचिन तेंडुलकरकडून जिमखान्याची पाहणी। यावेळी सचिननं टेबल टेनिस खेळण्याचा आनंदही लुटला। यावेळी सचिनकडून त्याच्या आठवणींनाही उजाळा। ठाकरेंच्या सेनेकडून दसरा मेळाव्याचा टीजर प्रदर्शित। महाराष्ट्राच्या हितासाठी होणार ठाकरेंची गर्जना म्हणत टीजर जारी। भारतीयांच्या रक्ताचे सडे पडतायत, मग तुम्ही पाकिस्तान सोबत खेळताच कशाला? खासदार संजय राऊतांचा सवाल। भारतीय संघानं पाक सोबत खेळू नये ही 140 कोटी लोकांची मागणी। तरीही पाक सोबत खेळल्यानं जय शहांना भारतरत्न द्यावा, राऊतांची उपरोधिक टीका। हस्तांदोलन केलं नाही या केवळ भक्तांच्या गोष्टी। खरं तर भाजपची लोक पाकिस्तानचा निषेध करायला घाबरतात। खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। सामना बघता यावा म्हणून काल मोदी रात्री 8 ऐवजी 5 वाजता बोलल्याची टीका। एकनाथ शिंदेंची पक्षाच्या मंत्र्यांवर नाराजी। अकार्यक्षम मंत्र्यांची कानउघाडणी केल्याची माहिती। प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडील दुर्लक्षावर बोट। मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग सुलभ करणाऱ्या शासन निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणीस कोर्टाचा नकार। तांत्रिक कारणांमुळे सुनावणीस उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठाचा नकार। सांगलीमध्ये आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून शरद पवारांचे राष्ट्रवादी आक्रमक। जीएसटी दरामध्ये कपात केल्यानंतर आजपासून नवे दर लागू। जवळपास 375 वस्तूंवरील दर कमी। स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत, औषधं आणि उपकरणं ते ऑटोमोबाईलपर्यंतच्या सगळ्या वस्तूंच्या किमती स्वस्त। आता फक्त 5% आणि 12% असे 2 जीएसटीचे स्लॅब। मोदींकडून स्पष्ट। तसेच 12% स्लॅबमधल्या जवळपास 99% वस्तू 5% स्लॅबमध्ये आल्याचं मोदींनी केलं जाहीर। या बातम्यांसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली अगदी छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा।